लोकसभा निवडणूक 2024च्या तारखा निवडणूक आयोगाने 16 मार्च रोजी जाहीर केल्या। देशात यावर्षी लोकसभेच्या 543 जागांसाठी निवडणूक होणार आहे। त्यापैकी महाराष्ट्रात एकूण 48 जागा आहेत। देशात 19 एप्रिल ते 1 जून या कालावधीत मतदान होणार आहे। तसेच महाराष्ट्रात 19 एप्रिल ते 20 मे दरम्यान मतदान होणार असून देशाच्या इतर भागांप्रमाणेच निकाल 4 जून रोजी जाहीर होणार आहे। देशभरात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे। तसेच महाराष्ट्रात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या 5 वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे। तर चला जाणून घेऊया कोणत्या मतदारसंघात कधी मतदान होणार आहे आणि नक्की कसं असणार आहे महाराष्ट्रात मतदानाचं वेळापत्रक। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। महाराष्ट्र राज्य हे 48 लोकसभा मतदारसंघांमध्ये विभागले गेले आहे। मतदान प्रक्रियेतील पहिला टप्पा म्हणजेच 19 एप्रिलला रामटेक, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या 5 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। त्याचप्रमाणे दुसरा टप्पा म्हणजे 26 एप्रिलला बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी या मतदारसंघांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत। तिसरा टप्पा म्हणजे 7 मेला रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 मतदारसंघांमध्ये निवडणुका होणार आहेत। आता बघूया चौथा टप्पा म्हणजेच 13 मेला नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड अशा एकूण 11 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। आता पाचवा टप्पा म्हणजेच 20 मेला उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रासह मुंबई आणि कोकणातील काही मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे, ज्यामध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण अशा एकूण 13 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे। आता तुम्हाला कळलं असेलच की कोणत्या मतदारसंघात कधी निवडणुका होणार आहेत। तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।